आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बीडच्या बोरफडी या गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानाचा शुभारंभ झाला। या अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही या कार्यक्रमाला उपस्थित होती। बीडच्या ग्रामीण भागात सैराटमधील ही आरची येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता होती। वडा विधानसभेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मालकी हक्कांची घरं मिळावी याकरता भाजपच्या आमदारांचं उपोषण होतं। मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला या ठिकाणी उपस्थित होते। आरोग्य विभागानं सुरू केलेल्या पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाची अंमलबजावणी वेगानं सुरू आहे। सर्वेक्षण मोहिमेदरम्यान कर्करोगाच्या अंतिम टप्प्यातील रुग्ण, मूत्रपिंड आणि यकृत विकारानं त्रस्त रुग्ण अशा सुमारे 15,000 रुग्णांची नोंद करण्यात आली। या रुग्णांना आता घरीच उपचार देण्यात येतील। अमरावतीच्या वडाई परिसरातील एसआरपीएफ कॅम्प नजीकच्या जंगल परिसरात भीषण आग लागली। आगीत जंगलातील झाडं जळून खाक झाल्याची माहिती आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ठाण्यात 7,000 भटक्या श्वानांचं लसीकरण होणार आहे। रेबीज हा आजार बळावू नये यासाठी महापालिकेनं हे विशेष पाऊल उचललंय। शिवाय लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांची ओळख पटण्यासाठी गळ्यात वेगवेगळ्या रंगाचे पट्टे बांधले जाणार आहेत। अभिनेता सोनू सूद साईचरणी नतमस्तक झाला। मध्यान्ह आरतीला उपस्थित राहून सोनू सूदनं समाधी दर्शन घेतलं। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला। बेलापूरमधला भूखंड हा स्थानिक प्रकल्पग्रस्त खेळाचं मैदान म्हणून वापरतायत। मात्र आता तो भूखंड शासकीय रुग्णालयासाठी राखीव केल्यानं प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला। नागपुरात 22 फेब्रुवारीला भारत मुक्ती मोर्चाकडून संघ मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। ओडिशा राज्यातील बाली यात्रा मैदानात आयोजित अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा आक्रमक झाला। मुंबईतील चारकोप परिसरात हरियाणा भवनासमोर दुचाकी स्वाराचा अपघात झाला। गतिरोधकावरून दुचाकी हवेत झेपावली आणि समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली। या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला। पुण्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुरड्यावर हल्ला केला। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरडा थोडक्यात बचावलाय। कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। नाशिकमध्ये अजित पवारांचं स्मृतीस्थळ उभारलं जाणार आहे। नाशिक पालिकेतल्या महासभेत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। सिडको परिसरातील पेलिकन पार्कमध्ये स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी। बिटकॉइन घोटाळा प्रकरणी राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आलाय। विशेष पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय।